लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भजन गाणारी ती बाई मंदिरामधून बाहेर पडते तर राघवसुद्धा तिच्या पाठोपाठ जातो आणि तो सरळ तिचा हात पकडून तिला थांबवतो. तर ती दुसरी तिसरी कोणीही नसून सिंधू असते आणि तिला बघून राघवला खूप आनंद होतो. तर ती बाई राघवकडे फक्त रागात बघत असते. तर राघव तिला विचारत असतो की सिंधू कुठे गेली होतीस तू, ते सुद्धा मला न सांगता, आणि आपली सावी कुठे आहे. मात्र ती बाई त्याला म्हणते की तुझी मारी टोपी, हात काय पकडतोयस माझा, आणि ती पुन्हा तेथून जाण्यासाठी निघते. मात्र राघव तिला पुन्हा थांबवतो आणि विचारतो की सिंधू उगाच नाटक करू नको, मला माहिती आहे तू सिंधूच आहे, तू कितीही रूप बदलली ना तरीही काही फायदा होणार नाही. आणि ते ऐकून ती बाई सरळ राघवच्या कानाखाली मारते आणि त्यामुळे राघव तिच्यावर खूप चिडतो. तो म्हणत असतो की तू काही कर, मात्र मला माहिती आहे तू सिंधूच आहे, पण आपली सावी कुठे आहे. त्यावरती बाई म्हणत असते की कोण सावी, तुझी आयटम आहे का. आणि ते ऐकून राघव मोठ्याने म्हणतो की आपली मुलगी आहे सावी. आणि ते ऐकून ती बाई मोठमोठ्याने हसू लागते. ती म्हणते की आपली मुलगी, अरे माझं वय काय आणि तू बोलतोय काय, अजून माझ्या लग्नाचं वयसुद्धा झालेलं नाही. आणि मग त्यानंतर ती तिथे असणाऱ्या काही लोकांना बोलावते आणि त्यांना सांगते की हा माणूस माझी छेड काढतोय. त्यामुळे ते सगळे लोक राघवभोवती गोळा होतात आणि ती संधी साधून ती तेथून पळून जाते. तर राघव त्या लोकांना सांगत असतो की मला हातही लावू नका, पण ते लोक काही ऐकत नाही. ते राघवला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी त्याला पकडू लागतात. तर राघव त्याचं ID कार्ड त्यांना दाखवत म्हणतो की मी IPS ऑफिसर राघव रत्नपारखी आहे. त्यामुळे ते लोक बाजूला सरकतात आणि राघवला सांगतात की साहेब, सध्या आमच्या एरियामध्ये चोऱ्या खूप वाढल्या आहेत, तुम्ही प्लीज चोराला पकडा. त्यावर राघव सांगतो की हो, पोलीस त्यांचं काम करत आहेत, तुम्ही काळजी करू नका. आणि मग तो त्या बाईच्या म्हणजेच कृष्णाच्या पाठीमागे जातो. दुसरीकडे ती कृष्णा तिच्या मावशीसोबत एके ठिकाणी बसलेली असते. आज भजन गाऊन तिला जेवढे पैसे मिळालेले असतात तेवढे तिने तिच्या मावशीलाच दिलेले असतात. तर तिची मावशी म्हणत असते की कृष्णा, आपलं ठरलं आहे ना, आपल्याला रोज निदान 1000 रुपये तरी मिळवावे लागतील, आणि तू तर फक्त 700च रुपये कमवून आणले आहेत, बाकीच्या पैशांचं काय करायचं. आणि त्यावर कृष्णा म्हणत असते की मावशी तू काळजी करू नको. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो. राघवला बघून ती घाबरते आणि लपून बसते. तर राघव त्या मावशीला विचारत असतो की आत्ता इथे जी मुलगी होती ती कुठे गेली. तर इकडून कृष्णा मावशीला इशारा करत सांगत असते की माझ्याबद्दल काही सांगू नको. त्यामुळे मावशी म्हणते की आत्ता इथे एक मुलगी होती, पण ती अचानक कुठे गेली मलाही माहीत नाही. आणि तितक्यात राघवचं लक्ष कृष्णाकडे जातं, पण तो नाटक करत म्हणतो ठीक आहे आणि तेथून निघून जातो. राघव गेल्यानंतर कृष्णा बाहेर येते. तर ती मावशी तिला विचारत असते की कोण होता ग हा. त्यावर कृष्णा सांगते की हा तोच पोलीस ऑफिसर आहे, मी मगाशी यालाच गंडवलं होतं. आणि तितक्यात राघव परत तिथे येतो आणि त्याला बघून कृष्णा खूप घाबरते. त्यानंतर राघव तिला सांगतो की माझं तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. आणि मग त्यानंतर तो कृष्णाला आणि तिच्या मावशीला सिंधूची आणि त्याची सगळी गोष्ट सांगतो. आणि ती गोष्ट ऐकून कृष्णा मोठमोठ्याने ओरडू लागते, रडू लागते. त्यामुळे राघव मावशींना विचारतो की आता काय झालं हिला भोकाड पसरायला. तर मावशी म्हणत असते की तिचं मन खूप नाजूक आहे ना, तुम्ही तुमच्या बायकोची स्टोरी हिला सांगितली, त्यामुळे तिची अशी अवस्था झाली आहे. तर ती कृष्णा रडतच म्हणत असते की साहेब, तुमच्यासोबत खरंच खूप वाईट घडलं. राघव तिला म्हणतो की ते सगळं ठीक आहे, पण आता तुला माझ्यासोबत माझ्या घरी यावं लागेल सिंधू बनून, कारण माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे, तुझी आणि तिची भेट होणं खूप गरजेचं आहे. मात्र त्यावर ती कृष्णा म्हणत असते की मी जर तुमच्या घरी आले तर तुम्हाला पोलीस अटक करतील. त्यावर राघव विचारतो का. तर कृष्णा म्हणत असते कारण माझं वय फक्त 17.5च आहे, मग मी तुमच्यासोबत तुमची बायको म्हणून घरी कशी येणार. आणि त्यावर राघव तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र कृष्णा काही ऐकत नाही. आणि मग ती सरळ राघवला मिठी मारत म्हणते की साहेब, तुमच्यासोबत जे काही घडलं ते खूप वाईट होतं, पण मला माफ करा, मी काय तुमच्यासोबत येऊ शकत नाही. आणि मग ती तिच्या मावशीसोबत तेथून निघून जाते. तर राघव चहाचे पैसे देण्यासाठी जातो आणि तेव्हा त्याच्या लक्षात येतं की त्याचं पाकीट गायब आहे, जे कृष्णानेच चोरलेलं असतं. दुसरीकडे कृष्णा आणि तिची मावशी घरी जाण्यासाठी निघालेले असतात. मावशी तिला विचारत असते की तू त्या पोलीस ऑफिसरला मिठी का गं मारली. आणि त्यावर कृष्णा हसतच
राघवचं पाकीट मावशीला दाखवत म्हणते की आज आपल्याकडे 300 रुपये कमी होते ना, आता बघ यात किती पैसे आहेत ते. आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी राघवच्या पाकिटामधून सगळे पैसे काढतात. त्यात सिंधूचा फोटोसुद्धा असतो, मात्र कृष्णा तो फोटो बघत नाही आणि ते पाकीट तसंच रस्त्यावर टाकून तेथून निघून जाते. दुसरीकडे राघवसुद्धा घरी आलेला असतो. तो खूप दमलेला असतो, त्यामुळे हॉलमध्येच बसतो. त्याला सतत बाजारपेठेत घडलेला प्रकार आठवत असतो आणि मग तितक्यात रत्नाकर त्याच्यासाठी पाणी घेऊन येतो. तो राघवला सांगत असतो की आज तू पोलीस स्टेशनला जाऊ नको, घरीच आराम कर, एकदा बघ स्वतःकडे किती दमला आहेस तू. आणि मग त्यावर राघव रत्नाकरला सांगू लागतो की बाबा आज मी एका केसच्या संदर्भात मंडईमध्ये गेलो होतो आणि तिथे मला सिंधू दिसली. आणि ते ऐकून रत्नाकरला तर आश्चर्य वाटते आणि मग राघव त्याला घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो म्हणत असतो की बाबा तिने कितीही नाटकं केली किंवा कितीही रूपं बदलली ना, तरी मला फरक पडत नाही, कारण मला माहिती आहे की ती माझी सिंधूच आहे. त्यावर रत्नाकर म्हणतो की ती सिंधू आहे की कृष्णा हे आपण नंतर ठरवू, मात्र तिची आणि राजश्रीची भेट होणं खरंच खूप गरजेचं आहे, कारण तू गेली महिनाभर सिंधू आणि सावीला शोधतोय, पण त्या दोघी काही सापडल्या नाहीत आणि जोपर्यंत त्या सापडतील तोपर्यंत इकडे राजश्रीची तब्येत अजून खालावत जाईल. त्यामुळे त्या मुलीची आणि राजश्रीची भेट होणं खूप गरजेचं आहे आणि ते राघवला सुद्धा पटतं. तर दुसरीकडे कृष्णा तिच्या मावशीसाठी शिरा बनवून घेऊन आलेली असते, मात्र त्यामुळे तिची मावशी खूपच घाबरते आणि ती शिरा न खाण्यासाठी एक एक बहाणा शोधून काढते. मात्र कृष्णा काही ऐकत नाही. ती तिच्या मावशीला जबरदस्तीने शिरा भरवते आणि त्यामुळे तिच्या मावशीला ठसकाच लागतो. ती कृष्णावर ओरडतच विचारते की गोडाच्या शिऱ्यामध्ये मीठ कोण टाकतं. आणि त्यावर कृष्णा म्हणते की मी तर पिठी साखर टाकली होती आणि मग तिच्या लक्षात येतं की तिने पिठी साखर नाही तर मीठ टाकलं होतं. तर मावशी तिच्यावर ओरडतच सांगते की तुला स्वयंपाक जमत नाही ना, मग आता किचनमध्ये जाऊ नको, उगाच सगळ्या अन्नाची नासडी करू नको. आणि मग ती असंही म्हणते की लग्न झाल्यानंतर तुझ्या नवऱ्याचं काय होणार आहे काय माहीत. तर कृष्णा म्हणत असते की मावशी अजून तर मी लहान आहे, फक्त 17.5 वर्षाची. तर मावशी म्हणते की हो ना, गेली 6 वर्ष मी हेच ऐकते की तू 17.5 वर्षाची आहे, तू अजूनही पुढची 10 वर्ष 17.5 वर्षाची राहा, माझं काही म्हणणं नाही, पण निदान तुझी बुद्धी तरी आता वाढव. आणि ते ऐकून कृष्णा रागातच तेथून निघून जाते. त्यानंतर रात्री राणी लपत छपत एका खोलीत जाते आणि मग त्यानंतर ती शकुंतलाला कॉल करते. तर शकुंतला हसतच तिला विचारते की काय झालं, आता कोणाची तक्रार करायची आहे तुम्हाला. आणि त्यावर राणी म्हणते की तुम्हाला ही सगळी गंमत वाटते का, इकडे येऊन बघा एकदा आमच्या घराची काय अवस्था झाली येते, सगळेजण त्या सिंधूला खूप मिस करत आहेत आणि राघव तर गेली महिनाभर वेड्यासारखा त्या दोघींना शोधतोय. त्यावर शकुंतला हसतच म्हणते म्हणजे तुमचा तो राघू तुमच्या जाळ्यात अडकलाच नाही असं म्हणा ना. आणि त्यावर राणी वैतागून म्हणते की हो. तर शकुंतला तिला सांगत असते की आता या सगळ्याचा विचार तुम्ही त्या सिंधूला दरीत धक्का देण्याच्या आधी करायला हवा होता. त्यावर राणी म्हणते की मी तिला धक्का दिला नाही, ती झटापटीमध्ये स्वतःहून पाय घसरून खाली पडली. तर शकुंतला म्हणत असते की आता आम्हाला काय माहीत, आम्ही तर तिथे बघायला नव्हतो ना, आणि 1 खून केला काय किंवा 10 खून केले काय, शिक्षा तर सारखीच होते. पण तुम्ही एक काम करा, तुमचं हे जे काही टेन्शन आहे ना ते चेहऱ्यावर दाखवू नका, नाहीतर तुमच्या घरचे लगेच तुम्हाला पकडतील, तसे ते खूप हुशार आहेत. आणि त्यावर राणी हो म्हणते. आणि मग त्यानंतर ती शकुंतलाला सावीबद्दल विचारते. तर शकुंतला सांगते की मी तिला लवकरच इथून खूप दूर पाठवणार आहे. तर राणी तिला म्हणत असते की ते तुम्ही काही करा, फक्त त्या मुलीची काळजी घ्या. त्यावर शकुंतला हो म्हणत फोन ठेवून देते. तर राणी खूपच घाबरलेली असते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या ठिकाणी कृष्णा राहत असते त्या ठिकाणी चहाची एक टपरी असते. तो टपरीवाला माणूस कृष्णाला म्हणतो की मी जरा बाजारपेठेत जाऊन येतो, तू तोपर्यंत टपरी सांभाळ, जर कोणी गिऱ्हाईक आलं तर त्यांना चहा दे. आणि त्यावर कृष्णा हो म्हणत तिथेच थांबते. तितक्यात राघव आणि रिषभ त्या ठिकाणी येतात. राघव रिषभला म्हणत असतो की काल मी याच ठिकाणी तिला बघितलं होतं आणि ती सिंधूच आहे. आणि मग तितक्यात त्याचं लक्ष कृष्णाकडे जातं. तो रिषभ
रिषभला दाखवत म्हणतो की बघ ती आहे सिंधू. मात्र तिचा अवतार बघून रिषभ म्हणतो की दादा खरंच ही आपली सिंधू वहिनी आहे का? आणि त्यावर राघव म्हणतो हो रिषभ, मी तिला ओळखण्यात कधीच चूक करणार नाही. आणि मग ते दोघेजण त्या टपरीवर जातात. जेव्हा कृष्णा त्यांच्यासाठी चहा घेऊन येते तेव्हा राघवला बघून तर ती घाबरतेच, पण मग ती लगेच नाटक करत म्हणते की साहेब तुम्ही काय इथे मला फेलो करत आहात का? त्यावर रिषभ विचारतो फेलो म्हणजे? तर राघव हसतच म्हणतो की तिला फॉलो म्हणायचं आहे. आणि मग तो कृष्णाला सांगतो की हा एरिया माझ्या अंडर येतो, त्यामुळे मी इथे येत असतो, मी काही तुला फेलो करत नाही. आणि मग त्यानंतर चहा पिऊन पैसे न देताच तो तेथून जाण्यासाठी निघतो. त्यामुळे कृष्णा त्याला थांबवते आणि विचारते की कटिंगचे 20 रुपये कुठे आहेत? मात्र राघव काहीच उत्तर देत नाही, तो फक्त हसतच तिच्याकडे बघत असतो. तर कृष्णाला खूप राग येतो. ती राघवकडे 20 रुपये मागत असते, पण राघव तरीही तिला पैसे देत नाही. आणि मग ती लगेच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. ती म्हणते की या चहाच्या टपरीवर या दादाचं घर चालतं, पण जर तुम्हाला त्याचे पैसे द्यायचे नसतील, 20 रुपये ठेवून तुम्हाला तुमचं घर बांधायचं असेल तर खुशाल बांधा, तुमचे 20 रुपये मी देते. आणि मग त्यानंतर रिषभ राघवला म्हणतो की दादा ही आपली सिंधू वहिनी असूच शकत नाही, ती किती नाटकं करते, तू 20 रुपये दे आणि चल इथून. आणि मग राघवसुद्धा हसतच 20 रुपये कृष्णाच्या हातावर ठेवतो आणि रिषभ सोबत तेथून निघून जातो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत कृष्णाच्या मावशीने एके ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केलेला असतो, मात्र तिला काही चोरी करता आलेली नसते. पण घडलेल्या प्रकारामुळे ती घाबरलेली असते आणि ती कृष्णाला सांगते की लवकर घराचा दरवाजा बंद कर, पोलीस कोणत्याही क्षणी इथे येतील. आणि मग तितक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि मग तो मावशीला अटक करणार म्हणून कृष्णा त्याला सांगते की मी तुमच्यासोबत तुमची बायको बनून घरी यायला तयार आहे, फक्त तुमच्या आईसाठी. मात्र माझ्यासुद्धा काही अटी आहेत. पण सिंधू आता फायनली घरी येणार म्हणून राघव खूपच खुश होतो आणि तिच्या अटी मान्यसुद्धा करतो. तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.